विजयाची मला तिळमात्र शंका नाही। 25 वर्षाचा राजकारणाचा वारसा असलेले तुरोरी जिल्हा परिषद गटात सौ अर्चना युवराज जाधव निवडणूक रिंगणात। जरी पक्षाने माझी उमेदवारी नाकारली असली तरी जनतेच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीमध्ये उभी आहे। तुरोरी परिसरातील सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणारे युवराज जाधव यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात। गेल्या 25 वर्षापासून माझे पती युवराज जाधव जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत। नमस्कार, मी सौ अर्चना युवराज जाधव तुरोरी जिल्हा परिषद गटातून कबशी या चिन्हावर निवडणूक लढत आहे, अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे। आपण विरोधकांचे जिल्हा परिषद गटात आव्हान समजता का? मी आव्हान समजत नाही। माझे मिस्टर युवराज दाजी कारभारी येत्या 22 वर्षापासून राजकारणात आहेत। या राजकारणाचा वारसा म्हणून मी बघत आहे त्यांना, मी खंबीरपणे साथ उभी आहे त्यांच्यासोबत। माझे मिस्टर गोरगरिबांना सगळ्या गोरगरिबांना धरून जनतेसोबत कामगिरी निभावलेली आहे। सगळ्या जनतेची माझ्या पतींना साथ आहे, म्हणून खंबीरपणे आम्ही ही निवडणूक लढत आहोत। निवडून आल्यानंतर आपण कुठले कार्य करणार आहात? निवडून आल्यानंतर मी तुरोरी गावामध्ये राहून महिलांच्या सर्व समस्या, वयोवृद्ध महिलांच्या, शाळेकरी विद्यार्थिनी, काही CCTV कॅमेरे शाळेमध्ये, त्यांच्यासाठी स्वच्छतागृह, पाण्याची शुद्ध प्यायच्या पाण्याची समस्या, सगळ्यांचं निर्वाहन करीन। वयोवृद्ध महिलांना पगारीचं, त्यांच्या काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करीन। डोर टू डोर फिरते वेळेस मी असं लक्षात आलं मला की त्या महिलांना खूप रस्त्याची कामं, गटारी, नाले स्वच्छता नाहीत, ते सगळं सर्व समस्यांना मी सोडवण्याचा प्रयत्न करीन। माझे मिस्टर युवराज दाजी कारभारी सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केले। वर्ष झाले त्यांनी ते कामातच आहेत त्यांनी। मी त्यांचा वारसा घेऊन, मी त्यांची पत्नी, चेहरा म्हणून ते माझ्या खंबीरपणे उभे आहेत। मी त्यांच्या कार्याला इथून पुढे वाटचाल करीन। सक्षम मी महिलांच्या, सर्व जनतेचे सेवा करण्यास सक्षम उभे राहीन।